हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता इकडे आंब्याच्या झाडाखाली आलो आहे. मला वाटतं 1 वाजता झालं असेल माझे सगळे कामं आणि इकडे येऊन बसलो, जेवण वगैरे केलं, थोडासा फोन बघितला. आता म्हणलं चला ब्लॉगला सुरुवात करूया. आणि लगे आता ही आम्ही मोबाईल बघत होतो, ही झोपायला लागलेली. तिची विणी काय घातली नव्हती मी, त्यामुळे तिला विणी घालून दिली. आता झोप आलेली ना, आता लगेच पळाली तिकडं चौकीत खेळायला. तर चला आपण आता ब्लॉगला सुरुवात करून टाकूया. आणि इतके झळायला लागते ना, तुम्हाला दाखवते. तर इकडे थोडंसं म्हणजे हिरवं तर दिसतंय, ते पण असं इतक्या हाताच्या अंतरावर असं वाटते पलीकडे आग चालू आहे आणि त्या झाडा मारतात इतक्या. तुम्हाला दिसतंय का नाही फोनमध्ये माहीत नाही आहे, पण बघा इथंच इतकं झळया दिसते. बघा नीट बघा, इथं असं आता तुम्हाला कसं दाखवू. इथे बघा. काय माहिती, पाणी सोडलं नव्हतं का काय माहिती. आणि हो, ह्या ड्रेसची लिंक पाहिजे होती ना, तर मी खाली ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे जे लिंक देईन. हे काय म्हणतात, आउट ऑफ टॉक्स झाला आता आलाय, त्यामुळे म्हटलं चला आपण याची लिंक देऊन टाकूया. मी मागच्या एक मिनी ब्लॉग बनवला होता ना, त्यातच देणार होते, पण तेव्हा ते स्टॉकमध्ये नव्हता. आता आलाय तर लिंक देऊन टाकते, तुम्ही खाली जावा आणि बघा. हे आहे आमच्या इकडचं संध्याकाळचं वातावरण, म्हणजे आभाळ आल्यासारखं झालंय. पाऊस येतोय काय माहिती, संध्याकाळी आभाळ आलं का भीती वाटते पावसाची. तर असं चाललं. तर सोनूचं काय चाललंय बघूया. 6 वाजल्या जाता, मी सांगते तुम्हाला 6:30 झाले, ते 6 पण नाही 6:30. आणि आता हिला झोप आली आहे. दिवसभर हिंडून खेळून आत्ता झोप आली आहे. उठवली आहे, तोंड धुवून यायला सांगितलं. नुसतं खेळायला पाहिजे, नुसतं खेळायला, दुसरं काय नको. खायचं तर बहाणच नाही उरलेलं, कसलंच उरलंय का. आता खायला लागली. आणि इकडं मला कपड्यांच्या घड्या घालायच्या त्या, तर त्याच्या आधी म्हटलं चला आपण चूल पेटवून घेऊया, झाडून वगैरे घ्यायचं आहे. आणि लयच पसारा झाला आहे. काय करूया घराचं, जिकडं बघावं तिकडं पसारा, इग्नोर करा. इकडं मी चूल पेटवल्या आणि स्वयंपाकाला लागले. म्हटलं आधी भात घालते आणि मग घरातलं झाडून वगैरे आवरून वगैरे घेते. तिकडून आल्यानंतर मला ड्रेसचं टाचायला आलेलं, तर ते टाचून ठेवलेत बघा. कुठे गेली पिशवी. इथे 2 ड्रेस आहे, जास्त नाही आहे. आणि माझा शिवलेला ब्लाऊज होता ना, थोडासा फिटिंग करायचं राहिलं होतं त्या दिवशी, तसंच मी घालून बघितलेला मला किती फिटिंग करावं लागतं आहे, तर तो पण करायचं आहे. तर चला आता मी पातीला नेऊन ठेवलं आहे, भात घालते आणि घरात आवरायला घेते. करा कंटिन्यू. टायफॉइड तुटल्यानंतर होणारी अवस्था. जर वेळेस मम्मीकडे जाते, पण भरणे आणायचं राहून जातं. म्हणजे जाताना पण गडबडीतच जाते मी आणि येताना पण गडबडीतच येते. त्यामुळं असं म्हणजे जर वेळेस जाताना आम्ही ह्या टायमिंगला जातो, कधी उशिरानं जातो. आणि सकाळी तर आम्ही 6-6:30ला तिथून निघतो, म्हणजे 7 वाजेपर्यंत येतो, कारण त्यांना कामावर जायचं. ह्या वेळेस पण असंच झालेलं, त्यामुळे राहून गेला. आता भले मी माझी गाडी घेऊन गेलेली, तरी पण हे आलं होतं, तर चल बोललं मी यायला लागलं. त्यामुळे तुम्ही मला मिठासाठी कमेंट करायचं सांगितलं. आणि आता हे सारवून घेऊन काय उपयोगच नाही, कारण पाऊस येतो आणि आता पण आभाळ आले तर धुवून जाते. एवढी सगळी मेहनत पाऊस धुवून नेतो, त्यामुळे मी सारवून वगैरे काढत नाही. आता डायरेक्ट सारवून होणार कधी माहिती आहे, दिवाळीच्या टायमिंगला, कारण तेव्हा पाऊस वगैरे गेलेला असतो, तेव्हा थंडी सुरू होते ना, तेव्हा पाऊस काही येत नाही, मग तेव्हा डायरेक्ट सारवायचं. असं पण आता लय बेकार वाटतं, कारण हा कोबा आहे ना, तो इतका आम्ही पक्का बनवला नव्हता. म्हणजे तो आता उकळून गेला आहे. लोटलं किंवा पाऊस पडला तर मग सगळं दगडच वर येते. ती खडी असते ना, ती वाळू पण नव्हती, ती थोडीशी वाळू होती, ती आम्ही मिक्स केलेली, कारण त्यात निम्मी तरी मातीची, त्यामुळं कोबा काही इतका पक्का बनलेला नाही. असंच आम्हाला शेण नव्हतं, त्यामुळे केलं होतं आम्ही, तो पण कामात नाही गेला आहे. वारं लागतं इथे. हे होतं वॉशिंग मशीनचं, ते लावलं होतं, त्यामुळे हवा लागत नव्हती. हवा लागते त्यामुळे हे लावलं आहे मी.
राख सगळी दारात ओढते. तर मी तांदूळ घेऊन येते. आमचं तांदूळ संपत आलं. त्यावेळेस आम्ही मम्मीकडून येताना काहीच आणलं नव्हतं तांदूळ. तर इकडं माझा स्वयंपाक बनवून झालाय. उशीर झालाय बरं का, 9 वाजले. त्या कसं काय उशीर लागला? मी तर ना 6:30ला चूल पेटवली तरी पण काय माहिती वारं सुटलेलं, चूल पेटत नव्हती. त्यात जाळण बघताय तुम्ही कसं येतं, एवढंच नांगाड येतं. सारखा चुलीत हात घालावं लागतंय, लगेच भुरू जळून जात. ते पण सोनून गोळा केलंय, सोनून भयानं. काय लागले तोंडाला पांढरं? किती ग दिसतंय बेकार तोंड. बॅटरीला काय काय पायात बघ परिसर माग मोठी होती का? काय होती? मोठी होती का? मोठी होती. मग एवढी दिसलेली तर तोंड धुतलंय. ती टिकली माझी पडून गेली. हातानं घेऊन खावा, नाहीतर खाऊ नका. मी वाढणार नाही. हा काय उठ, वाढणार नाही. नाही वाढत. मी चांगलं दिसत नाही ना, मी बनवलं जेवण पण चांगलं नाही. खाऊ नका. आम्ही काय चांगलं दिसतो का? मी असं म्हणलंच नाही तुम्हाला. तुम्ही जर भंगार दिसतो. मग भंगारच आहे की आम्ही. चला काकडी खाऊ. आज लय गरम होते. आता वारं सुटले, दिवसभर तर लय गरम होतं. जेवाय की जेवायला. मला अंडर दिसली. श्रेयसने त्याच्या मामाचं चित्र काढलंय, बॉडी बिल्डर मामा. बॉडी दाखवा. ओके, हे वाले मॅच होतात का सांगा? होत या मिशी पण काढली की, नाक तिरक काढलंय, केस, डोळं, भवय. ह्या मला तर तब्येतच लय आवडली. खरंच मला ते हाताचं लय हसा येते. आता बिस्किट नाही तर त्यांचं फुगा आहे फुगा. खाल्लं का तू सगळं? मी फक्त भातच खाल्ला. त्यानं काय खाल्लंय? बिस्किट. कुठे आहे बाबा? बिस्किट नाही बाबा. बिस्किट कमी, बरकडे जास्त दिसते. श्रेयस त्या
डुडुडु गोड ही बघ आता ही बघ ही दाखव की मामी हो गो मामा दिसते नाही टॉप सांग लय मेहनतीने केलंय बाबा नंबर देणार आहे का तुम्ही काय करताय फोटो सध्याचं चित्र टिपीट काय म्हणते त्या टिप्पणी करायची चालली आहे. असं आहे फक्त. हो तुम्ही असंच दिसता काहीच बदल नाही हा फोटोत खरं सांगा गेलं तर बघा बघू शकता नाक बघा इथलं नाक बघा केस इथले केस बघा दात दाखवा सारखं दात काढत असतं असंच असतं सताना कदा ची तसंच आहे सेम बॉडी दाढी डोळं जरा मोठं झालं तर या काढले असं पडत नाक पण माहित आहे मस्त आहे मला झोपू दे. आवडले मला याला हे चित्र काय लागायचं? वारं सुटले आजले काढ बरं चितलं एक. श्रेयसीच एक काढ र. काढ ना. माझं एक. काढू तुझं ट्राय कर